विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेतल्यानंतर किंवा ती उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर माझ्या हृदयामध्ये एकच चित्र होतं ते तुमच्या सर्वांच्या आनंदी आणि समाधानी चेहऱ्याचं आणि दुसरं चित्र होतं माझ्यावर जीवापाड प्रेम करून माझ्या निवडणुकीतील पराभव न सहन झाल्यामुळे स्वतःचा जीव संपवून ज्यांनी घेतला त्या माझ्या लेकरांचं माझं आणि तुमचं नातं जे माझं आणि भगवान बाबांचं नातं आहे तेच आहे कारण मी भगवान बाबांची लेक आहे आणि मी तुमची सुद्धा लेक आहे 2014 मध्ये तुमची लेक 2024 मध्ये तुमची आई झाली आहे आणि तुम्ही लेकर झालेत वयाच्या मर्यादा नाही भगवान बाबांच्या चरणी मी नतमस्तक झाले कारण भगवान बाबा माझी आई माझे बाप माझे गुरु माझं सर्वस्व आहे मुंडे साहेबांच्या नंतर ज्यांचा हात मुंडे साहेबां एवढाच माझ्या डोक्यावरून नेहमी फिरतो आणि प्रत्येक संघर्षात सन्मानजनक वाट काढून देतो ते भगवान बाबा त्यांच्या चरणी मी नतमस्तक व्हायला आलेले आणि तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला आलेले म्हणून मी आज सांगितलं तुम्हाला एक व्हिडिओ मी जारी केला आणि सांगितलं JCB भरून 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 फुलं तयार ठेवा 100-150 किलोचे हार तयार ठेवा पण ते पंकजा गोपीनाथ मुंडेला घालण्यासाठी त्यांच्यावर उधळण्यासाठी नाही तर ते भगवान बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी ठेवा जसं आपली आई फाटकं लुगडं जरी नेसली असेल रानात राबून राबून काळी झाली असेल तिच्या हातामध्ये गळ्यामध्ये नुसतंच एखादं मणी विणलेलं गंठण असेल हातामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असेल तरी लेकराला आपली आई देखणीच वाटत असते आणि आपलं लेकरू कसंही असू दे त्या आईला कधी पण गोड देखणं आणि उजवच वाटत असतंय तसंच आपलं नातं आहे माझ्या चुका तुम्ही पोटात घालून घेतल्या आणि तुमचं प्रेम सुद्धा मी माझ्या ओटीत सामावून घेतलं या प्रेमाला कोणी काही म्हणलं तरी कुठल्याही जाती धर्माची किनार नाही आपल्यालाच परिस्थिती राजकारणामध्ये उद्भवत असते प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं वचन सांगा मी कधी मोडलं का काय वचन दिलं होतं मुंडे साहेबांनी मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधीही झुकणार नाही अथक प्रयत्न केले अविरत संघर्ष केला सांगा थकली का तुमची लेक थकली का सांगा कितीही समोर अडचणी आल्या किती मोठे डोंगर आले सांगा तुमची लेक कधी रुकली का थकली नाही रुकली नाही झाशीची राणी काय झालं झाशीची राणी लक्षात राहिली का युद्ध जिंकल्यामुळे लक्षात राहिली का जशी लढली ना मर्दानी त्याच्यामुळे लक्षात राहिली महाराणा प्रतापाचे डोळे काढून घेतले पण महाराणा प्रताप कशामुळे लक्षात राहिले कुणासमोर नाही झुकले म्हणून आणि आमचे संभाजी राजे अरे अंगातला रक्ताचा एक एक थेंब सांडला पण कुणासमोर शरण गेले नाही त्यांच्या या मातीतल्या आपल्या स्वाभिमानी मातीतले लेक आहे आज आमदारकी काही मोठी गोष्ट नाही विधान परिषद गेल्याने मिळाल्याने मला काही फार मोठे अलंकार मिळाले तसं नाही पण तुमच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता आहे ना त्याच्यावरून माझ्या नेहमीच्या पद्धतीने कितीही मी नजर काढून पदर वाळू मला प्रश्न पडलाय
संडे टू मंडे नाही रे, मंडे टू संडे. संडे टू मंडे एकच दिवस आहे, मंडे टू संडे. हो बरोबर आहे का? हे माझ्या मागे मोठे मोठे दिग्गज सांगा, संडे टू मंडे का मंडे टू संडे? आणि गोपीनाथ मुंडेच बर का, पंकजा मुंडेची एवढी अवकात नाही. पंकजा मुंडे एवढा मोठा माणूस नाही आहे, नाही आहे मी मोठी. तुमच्यामुळं मी मोठी रे, तुमच्यामुळं प्रेम करणाऱ्या तुमच्या निष्पाप भावनांमुळं मी इथं आहे. माझी काही अवकात नाही. ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि या मैदानात एका ट्विटवर एका रात्रीत फक्त एक मंच आणि माईक ठेवून तुम्ही लाखोच्या संख्येने उभे राहिलात, या मातीमुळे, या भगवान बाबाचं जन्मस्थान आहे, ह्याच्यापेक्षा काय पवित्र जागा असेल? काय पवित्र जागा असेल जिथं जन्म घेतला भगवान, नावातच भगवान. भगवान बाबांनी काय याच्यापेक्षा पवित्र जागा असेल? त्यांनीच बुद्धी दिली मला की लेकरा तुझं डोकं चालं ना, काय करावं रात्रीतून, ये माझ्या गावात. मी भगवान गडावरची मुठभर माती घेतली आणि भगवान भक्तिगड निर्माण केला. अहो आठवा, श्रीकृष्णाने काय केलंय? आपल्याला काय संदेश दिलाय? माणसं एकमेकाच्या अंगावर घालायचे आणि मारायचे का? नाही. रोजच्या युद्धाला सामोरं जाण्यापेक्षा वेगळं साम्राज्य प्रस्थापित करण्याची ज्याच्या मनगटात शक्ती आहे तो करू शकतो, हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे. हे भगवान भक्तिगड हे पंकजा मुंडेचं साम्राज्य आहे का? तुमचं साम्राज्य आहे हे. इथे आज पाव किलो काय अर्धा किलो दसराच झाला की हो? अर्धा किलो दसराच झाला म्हणा ना. आता हे रानबिन नुसतं काढलं नसतं तर तुम्ही असे बसले असते तर दसरा मेळावा झाल्यासारखं झालंय. तुम्ही वर येत नाही दसऱ्याला, आज वर पॅक बसला, तिकडे जेसीबीत बसला, तिकडे बसला. हा मग, आणि हे तुमची किमया आहे. कुणाला कशाचे स्वप्न पडत असतील, पुताचे खेताचे, भीत असतील लोक, माझे पैसे कमी झाले, माझी जमीन कमी झाली, माझं पद कमी झालं. मला एकाच गोष्टीची भीती, माझ्या पुढच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. खुर्च्याच नसतात आपल्या सभात, बिना खुर्च्याच्याच घ्यावं लागतात, माणसंच पुरत नाही. माझ्या मंचासमोर माणसं नाहीत, तो दिवस ईश्वराने मला दाखवणे. तुमच्या स्वाभिमानाची जबाबदारी माझी आहे. आज 5 वर्ष ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत होतात ती गोष्ट तुम्हाला मिळाली. मला काय मिळालंय सांगू? मला सन्मान मिळाला, आमदारकी नाही मिळाली. माझ्या पक्षाने मला एवढं पात्र समजलंय की मला लोकसभेत उभे करून कमी अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर मला विधान परिषद दिली. हे एक माझ्या आत्म्याला समाधान वाटलं की मी त्या लायक आहे रे बाबा, मला माझ्या पक्षाने आज आमदार केले. आणि ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. सन्मान कोणत्या भाजी भाकरीमध्ये मुठभर मांस देतो माहित नाही, पण गरीब माणसाला, भाजी भाकरी खाणाऱ्या माणसाला सन्मान, स्वाभिमान फार महत्वाचा. जरी मी आज पैठणी नेसली असेल, तुमच्यासाठीच नेसली, जरी माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असेल, तरी माझ्याकडे जरी मनभर काही असलं सोने दागिने, तरी मी काही नाही घाला वाटत रे. तुमच्या नजरेतून मिळणारे आशीर्वाद, हे एवढे मोठे अलंकार मला भगवान बाबांनी दिले, मला अजून कशाची गरज नाही. अरे तुम्ही जे कोयता वर हातामध्ये करून माझ्या बरोबर मनगटाचं बळ देता, त्याचे एवढं मोठं बळ कुठलं नाही. आणि त्यामुळे ही लढाई मी सांगितलं, याचा एक पडाव झालाय, याच्या पुढे आपल्याला मोठे मोठे पडाव गाठायचे. आणि हे करत असताना हृदयातून तर करायचंच आहे, पण बुद्धीने सुद्धा आपल्याला काम करायचंय. उगाच धिंगाणा करायचा आहे, आपला धिंगाणा पण आपली शक्ती असती, पण इथून डोक्याने विचार करायचा आहे आपल्याला, काय करायचंय काय नाही करायचं. आपल्या नेत्याला आपल्या कोणत्या वागण्याने अभिमान वाटला पाहिजे, आपल्या नेत्याची प्रतिष्ठा वाढते, आपण काय केल्याने अप्रतिष्ठा होते, याचा आपल्याला 1 वर्ष 1.5 वर्ष जर भान ठेवलं तर जन्मात कोणी आपल्या वाटेला जाऊ शकणार नाही. आता ह्याच्यात घेणारे काही मत त्याचा अर्थ घेतील. मी जे बोलायले ते वंचितांसाठी, पीडितांसाठी, ज्यांचा कोणी वाली नाही त्यांच्यासाठी बोलायलेले आहे. आणि मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलेलं आहे. मुंडे साहेबांचा राजकारणाचा जो पाया आहे तो पायाच आहे वंचिताचा, पीडितांचा वाली आणि वाणी बनण्याचा. याच मंचावर उभं राहून मी एक कविता म्हणली होती, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिनको नदियों ने सींचा है, बंजर जमीन पर रहकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. ही कहाणी माझी नाही,
ही कहाणी त्या सगळ्या वंचितांची आहे, त्या वंचितांची आहे की ज्यांना सहज काही मिळत नाही, मृत्यूशी रोज जीवनासाठी झुंज द्यावे लागते. त्यांच्यासाठी माझं जीवन समर्पित आहे. याच मंचावर तुम्ही मला माझ्यावर धाड पडली, कुलूप लागला कारखान्याला म्हणून चेक गोळा करून दिले, जे मी स्वीकारलेच नाही. पण त्या प्रत्येक त्या रकमेमध्ये तुमचं माझ्यावर कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चुकवणार आहे. हे वचन माझ्या पाठीमागे माझं सर्वस्व, माझ्या बाबांचं सर्वस्व भगवान बाबा आहेत त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला देते. पण मलाही तुमच्याकडून काहीतरी वचन पाहिजे. देताल ना मला वचन? बघू बरं कुठे आहेत तुमचे हात, आवळा बरं तुमच्या मुठी आणि वचन द्या बरं मला. एकजुटीचं मला वचन द्या. आता काही झालं तरी आपण सगळ्यांनी एकजुटीने येणाऱ्या प्रत्येक युद्धाला सामोरं जायचंय. आपसातले भांडणं, बांधावरचे भांडणं, पदाचे भांडणं, अहंकाराचे भांडणं सगळे आज भगवान बाबाच्या चरणी प्रत्येकाने फुलांबरोबर अर्पण करा आणि 1 वर्ष तुमच्या लेकीला द्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मान खाली घालायला लागणार नाही. हे वचन मला तुमच्याकडून पाहिजे. देणार ना मला? 1 वर्ष देणार ना मला? 1 वर्ष एकजुटीने माझ्या बीड जिल्ह्याकडे सगळं राज्य बघत आहे. या बीड जिल्ह्याने आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे. जाती पाती धर्माच्या भिंती जुगारून या बीड जिल्ह्याने, अरे मला 6 लाख किती 75,000 मतं मिळाले. देशामधल्या पहिल्या 6-7 मध्ये मत आहेत. अरे मी हरले नाही रे, मी हरले नाहीये. इथून हरला त्या दिवशी माणूस हरत असता, इथून मी कधीच हरले नाही. तुम्ही माझ्या डोक्यावर मुकुटच ठेवलेला आहे आणि त्यामुळे ही एकजूट, ही शक्ती, ही आपली अशीच ठेवा. हे वचन मला या निमित्ताने द्या आणि एकदा मोठी आवळून भगवान बाबांच्या नावाने अशी घोषणा द्या, अशी घोषणा. माझ्या मागे सगळे नेते आहेत, जिल्ह्यातील प्रमुख नेते सुरेश अण्णा आहेत, ताजबे काका आहेत, आमचे धोंडे सरांचे चिरंजीव अजयजी आहेत, मागे पण सगळे प्रवीणजी आलेले आहेत राज्यातून, आमचे महेंद्र संदेश हे सगळे खरं तर सगळे समोर पण उभे आहेत, तेही नेतेच आहेत. इथे सगळे जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच इथे आलेले आहेत आणि सगळे आलेत. आमच्या पानसंबळ ताई आलेले आहेत. पानसंबळ कुठे गेले? आता होते की इकडं? हा, सगळे इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आले आहेत. गैरसमज कोणी करून घ्यायचं काय कारण नाहीये. कारण माणूस उगवत्या सूर्याकडे बघून ऊर्जा घेत असतो, उगवत्या सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करत असतो. राजकारणातला उगवता सूर्य बनायचा आहे ना, तर आपल्याला इथून आणि एकजुटीने काम करायचं आहे. हे असंच आपण करत राहू. आज तुम्ही सगळे एवढ्या संख्येने इथे आलात. माझ्या तुम्ही केलेल्या उपकारात अजून एक भर पडली. मी तर म्हणला माझा सत्कार नको, तुम्ही भगवान बाबांवर फुलं उधळत होता आणि माझ्या डोक्यावर पडली. हेच आशीर्वाद आहेत की भगवान बाबाच्या? ह्याच्यापेक्षा काय आशीर्वाद, ह्याच्यापेक्षा काय आशीर्वाद आहे? मग आता घोषणा द्या, ही घोषणा द्या, सगळ्या राज्याला ऐकून जाईल अशी घोषणा द्या. राष्ट्रसंत भगवान बाबा की. जोरात डोंगरातला आवाज आपल्या राज्यात पण पूर्ण ऐकू गेला पाहिजे. राष्ट्रसंत भगवान बाबा की. आता मी इथून नारायणगडाच्या दर्शनाला जाणार आहे आणि तिथून मी बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं वंदन करणार आहे. तिथून मी गोपीनाथ गडावर माझ्या पित्याचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची गळा भेट घेण्यासाठी जाणार आहे आणि नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करणार आहे. त्यामुळे मी सत्कार स्वीकारणार नाही. त्यामुळे आपण माझ्या या शब्दाचा मान ठेवा. आपल्याला जे सत्कार करायचे तसे अनेक मोठे मी तुम्हाला भविष्यात दिल्याशिवाय